5, 6, 7 फुटीच्या पाहायला. ती मोठी मूर्ती आहे बघा, 5 फूट आहे गणपती. पाहू शकता तुम्ही. पितांबर तर अजून उठून दिसतंय. पाहू शकता हा 5.5 फुटीचा आहे. तर मस्त असं नाम पण आहे. मंडळी पाहू शकता हा 4 फूट आहे आणि पितांबर बघा म्हणजे पाहू शकता 5 फूट आहे. मस्त असं बाग मस्त असं हिऱ्यांनी सजवलेलं आहे. सिंहासन पण पाहू शकता. सिंहासनवर पण तुम्हाला डेकोरेशन केलेलं पाहायला मिळेल. पेंटिंग ही बघा श्रीकृष्ण अवतार दाखवलं आहे. 4.5 फुटीचा गणपती आहे. एक म्हणाली पाहू शकता हा 5 फुटीचा गणपती. पण 5 फुटीचा गणपती तुम्हाला रथ टाईप दाखवला आहे बॅक साईडला. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण जी सिरीज स्टार्ट केलेली त्याच्यात आपल्याला 2-3 कमेंट अशा आलेल्या की 5 फुटाच्या वरती पण गणपती मला दाखवा, म्हणजे ते पाहायला मिळणार असं मी त्यांना सांगितलेलं. बट माहिती नव्हतं मला. बट या कलाकेंद्राला भेट दिली आणि बहुतेक मूर्त्या आपल्याला मोठ्या पाहायला मिळाल्या. लाईक याचं 5, 6, 7 फुटीच्या पाहायला मिळाल्या. चला जाऊया. कलाकेंद्राचं नाव आहे स्मिथ आर्ट्स आणि एकविरा आई कलाकेंद्र नाव म्हटले जाते. आणि तुम्ही जसं इकडून येता हमरापूर साईडला तो एक तुम्हाला ट्रेनचा फाटक लागतो, त्याच्याच इथून जर समोर तुम्ही आल्यानंतर एक टर्न लागतो, त्या टर्नलाच तुम्हाला हा शेड पाहायला मिळेल. या शेडमध्ये तुम्हाला मल्टिपल गणपती, मोठे गणपती तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर जाऊया, व्हिजिट करूया, पाहूया किती मोठे गणपती आहे पाहायला मिळतील आपल्याला. पहिले तुम्ही पाहू शकता अशीच फेंट म्हणजे नॉर्मल कलर न केलेले पण गणपती तुम्हाला इथं पाहायला मिळतील. हे बघा, पाहू शकता किती मोठी मूर्ती आहे बघा. मंडळी फर्स्ट वनच गणपती आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं शेड वगैरे मारलं आहे आणि पितांबर पण तुम्ही पाहू शकता मस्त अशी. हा 5 फूट दादा असेल ना, 5 फूट आहे गणपती. पाहू शकता तुम्ही. आणि नाम पण पाहू शकता बाप्पाचं. हे बघा, नेक्स्ट वन गणपती आहे. पाहू शकता तुम्ही 4 फुटीचा गणपती आहे आणि बाप्पा बघा कसला वाटतोय. सिंहासन पण भारीच आहे आणि पितांबर तर अजून उठून दिसतंय. पाहू शकता तुम्ही. ड्युअल टोन टाईप वाटते, मस्त वाटते. आणि नाम पण पाहू शकता बाप्पाचं. म्हणून पाहू शकता नेक्स्ट वन गणपती आहे. बॅक साईडला तुम्हाला पिंड दाखवली आणि त्यालाच शिंग दाखवले. मस्त वाटते बघा. पाहू शकता तुम्ही. त्रिशूल पण आहे बॅक साईडला. पाहू शकता हा 5.5 फुटीचा आहे दगडूशेठ. असं नसतं झालेलं आहे आणि मस्त असं पितांबर आणि शेला पाहू शकता कॉम्बिनेशन. आणि अजून याला हिरे वगैरे येतील त्याच्यानंतर तर अजून भारी वाटेल बाप्पा पाहायला. हे बघा, पाहू शकता मस्त असं नाम पण आहे. डिझाईन बघा, एक नंबर वाटते. मंडळी पाहू शकता हा 4 फूट आहे आणि पितांबर बघा मस्त अशी रेखाटलेला आहे की पितांबर. आणि नाम पण पाहू शकता, एक नंबर वाटते बाप्पा. पाहू शकता लालबागची शान, लालबागचा राजा आणि 5.5 फूट आहे. नाम तुम्ही पाहू शकता. नाम बघा, भारी वाटतो, एक नंबर. आणि जसं नाम आहे तसं शेला आणि पितांबर पाहू शकता. पूर्ण वेल्वेट मारलेलं आहे आणि कट टू कट मारलेलं आहे. हा पाहू शकता 4.5 फुटीचा गणपती आहे. मस्त असं ब्रॉन्झ मारलेलं आहे. सिंहासन पाहू शकता मस्त केलं आहे आणि बाप्पा तर एक नंबर वाटतात. हे बघा मस्त गादी लोड असं मारलं आहे ना, एक नंबर वाटते. लोड बघा, कॉम्बिनेशन भारी आहे. हे पाहू शकता 5 फूट आहे. मस्त असं लोडवर बसले आहे. सिंगल लोड दाखवला आहे आणि त्या सिंगल लोडवर विराजमान आहेत आपले बाप्पा. आणि पाहू शकता पितांबर पण डायरेक्ट कपड्याचा मारलेला आहे.
मंडळी पाहू शकता लालबाग मस्त असा हिऱ्यांनी सजवलेला आहे. सिंहासन पण पाहू शकता. सिंहासनवर पण तुम्हाला डेकोरेशन केलेलं पाहायला मिळेल. पेंटिंग हे बघा मस्त असं रेखाटलेलं आहे. प्लस इकडं तुम्हाला हिऱ्यांनी सजवलेले बाप्पा पाहायला मिळतात. पाहू शकता श्रीकृष्ण अवतार दाखवला आहे आणि गौमाता दाखवली खाली. मस्त पेंटिंग वाटते बघा. तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा. मला तर खूप आवडला आहे बाप्पा. मंडळी पाहू शकता 4.5 फुटीचा गणपती आहे. एक नंबर. आणि पितांबर तुम्ही पाहू शकता ड्युअल टोन वाटतोय. आणि शेला पण बघा आखणी पाहू शकता. नाम मंडळी सिंहासन पाहू शकता. दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला मिळतात. पाहू शकता हा 5 फुटीचा गणपती आहे. बॅक साईडला लिहिलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ राईट साईडला तुम्हाला पाहायला मिळतात. आणि बाप्पा पाहू शकता मस्त बाप्पा पाहायला मिळतो आहे. इकडं तुम्हाला गोमाता दाखवली लेफ्ट साईडला. आणि ड्युअल टोन टाईप तुम्हाला धोतर पाहायला मिळतो आहे. आणि शेला पण पाहू शकता. नाम बघा बाप्पाचं. मंडळी पाहू शकता हा 5 फुटीचा गणपती आहे. आणि इकडं तुम्ही पाहू शकता मस्त असं राईट साईडला तुम्हाला मशाल आहे. त्याच्यात जांतार असं लिहिलं आहे. आणि इकडं आहे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झालेले आहेत. आणि खाली आहे हत्ती दाखवला आहे. आणि धोतर तुम्ही पाहू शकता एक नंबर बाप्पा वाटतात. आणि बॅक साईडला आहे सिंहासन जगदंब जगदंब असं लिहिलेलं आहे. आणि नाम पण तुम्ही पाहू शकता. मंडळी हा पण 5 फुटीचा गणपती तुम्हाला रथ टाईप दाखवला आहे बॅक साईडला. आणि भगवा झेंडा पाहायला मिळतो आहे. आणि या साईडला तुम्हाला विठ्ठल मूर्ती पाहायला मिळते. आणि नाम पाहू शकता बाप्पाचं. तसंच धोतर पण मस्त ड्युअल टोन टाईप वाटतं आहे. शेडिंग पण मस्त मारली पाहू शकता. तुम्हाला कसा बाप्पा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि सिंहासन दाखवलं आहे. त्याच्याच खाली तुम्हाला इकडं मासा दाखवलेला आहे. हे पाहू शकता शंकर अवतार दाखवले मस्तपैकी. आणि नंदीवर आरूढ आहे बाप्पा. तुम्हाला शंभूराजे टाईपमध्ये दाखवलं आहे. शंभूराजे लिहिलेलं आहे. आणि मस्त असं धोतर पण नेसलेलं आहे. तर मंडळी आपण आलेलो डायरेक्ट कारखानदाराला भेटायला. सो दादाचं नाव बघूया आणि किती फुटापर्यंत आपल्याला गणपती पाहायला मिळतील तर बघूया. दादा तुझं नाव? श्रेय म्हात्रे. श्रेय म्हात्रे. सो दादा इथलेच ना तुम्ही? हां. ओके. आणि आपल्याला किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती इथं पाहायला मिळेल? 1 फुटापासून ते 10 फुटापर्यंत मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. ओके. आणि POPच असणार आहे की शाडो पण असेल आपल्याकडे? शाडो नाही, ओनली POP असणार आहे. आणि होलसेल वगैरे असणार आहे की? होलसेल आणि रिटेल दोन्ही. रिटेल दोन्ही. म्हणजे नॉर्मल पेंटिंग वगैरे तुम्हाला सजवायचं असेल ते पण भेटेल आणि नॉर्मल गणपती पण तुम्हाला भेटू शकतो इकडं. POP बंदी नाही व्हायला पाहिजे कारण आमच्या कारखानदारावरती अशा POP बंद नाहीच झाला पाहिजे. बिकॉज मला माहिती आहे शाडूच्या मूर्त्या असतात आणि त्यांना घडवायला भरपूर टाईम लागतो. आणि जरी घडली तरी त्याच्यात कलर करताना ट्रान्सपोर्टमध्ये ते तुटतात. प्लस अजून एक आहे की जेव्हा पण पेंटिंग वगैरे करताना काही धक्कामुक्का झाला तर ती पण तुटण्याची शक्यता जास्त असते. आणि शाडू माती पाण्यात जास्त विरघळत नाही. ते असा थर साचून राहतो खाली. ओके. हे तर मेन आहे. हे कोणाला जास्त माहिती नाही. त्याच्यामुळं मोस्टली POP आणि POP बॅनमधून निघाला पाहिजे. तरच बहुतेक कारखानदार म्हणजे इन द सेन्स सर्वच आपल्या इथले पेन अमरापूरचे जेवढे पण कारखानदार आहेत त्यांना थोडासा भरोसा भेटेल. आणि प्लस याच्यावरच त्यांची निजी रोटी चाललेली असते. ह्या 4 महिन्यातच ती निजी रोटी असते. ती वर्षभर ह्या 4 महिन्यातून कमवायला मिळते. धन्यवाद दादा तुझं. धन्यवाद. नेक्स्ट वन गणपती एकदम पर्पल टाईपमध्ये गेला आहे आणि त्याला पूर्ण हिरे लावलेत व्हाईट कलरचे. पाहू शकता नागवा गणपती दाखवला आहे. सुरखा वगैरे घातलेला आहे. आणि
या साईडला पल्ला घेतला आहे मूषक राजांनी आणि इकडं मासा आहे, माशावर पाय ठेवलेला आहे. मंडळी पाहू शकता लालबाग मस्त असं सजवलेलं आहे, 2-2.5 फूटमध्ये असेल. आणि हे बघा पाहू शकता हिरे वगैरे लावलेत. मंडळी पाहू शकता इकडं मस्त असं सजवलं आहे, मरून कलरचा धोतर आहे आणि शेला पाहू शकता मस्त असं सिंपल गणपती आहे. सिंहासन पाहू शकता, पाहू शकता हा एक हिऱ्यांनी सजवलं आहे, मस्त असं सजवलं आहे पाहू शकता. आणि नेक्स्ट वन आहे सेम झुमके टाईपमध्ये त्यांना हे केलं आहे, मस्त वाटते बघा. बाप्पा सजवलं आहे, हिऱ्यांनी सजवलं आहे आणि धोतर पाहू शकता, हे एक नंबर दाखवलं आहे बघा. आणि नेक्स्ट वन आहे धोतर, तुम्ही पाहू शकता ड्युअल टोनमध्ये धोतर मारलेलं आहे. आणि फेटा पाहू शकता, फेटा बघा कसला म्हटला फेटा. नेक्स्ट वन आहे पाहू शकता शुभ्र असा वेल्वेट कपडा मारला आहे पितांबराला. इकडं पण आहे नॉर्मल पेंट केलेलं गणपती पाहू शकता. सिंहासनावर आरूढ झालेले आहे, लोड आहे लेफ्ट साईडला. आणि इकडं दुसरा गणपती आहे पाहू शकता, पेंटेड असं वाटतं, ड्युअल टोन आहे पण मस्त शेड वगैरे मारले लाईट कलर मारून. आणि सेम वे हा बघा छोटासा आहे, लोड मारलेला आहे पाहू शकता. मस्त असं शंकर रूप अवतार आहे, बसलेल्या अवस्थेत बाप्पा दाखवलेत. आणि इकडं नंदी आहे, आरूढ झालेले आहेत नंदीवरच. पाहू शकता दगडूशेठ मस्त असं सजवले पाहू शकता, एक नंबर. हिरे बघा दोन्ही साईडला ओम काढलेत हिऱ्यांनीच आणि हार वगैरे बनवलाय पाहू शकता. ब्राऊन हिरा भरपूर यूज केलाय. हा नेक्स्ट वन गणपती आहे, ब्लूइश वाटतोय पूर्ण आणि मस्त असं धोतर लावलेलं आहे, नेसवलेलं आहे. हिरे पण बघा कृष्ण अवतार असं वाटतंय. हा पाहू शकता 2 फूट असेल हा गणपती, मस्त असं सजवलं आहे, धोतर नेसवलं आहे. पाहू शकता मस्त असे हिरे लावलेत आणि बाप्पा मोरावर आरूढ झालेले आहे. मंडळी हा कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये कळवा. एक नंबर बाप्पा वाटत बघा, कृष्ण होता, फ्लुइड देवायची राहिली फक्त. आणि धोतर पाहू शकता, थोडा ट्रेंडिंग करण्याचं ट्राय केलं आणि मला तर खूप आवडलं आहे. बॅक साईडला मस्त असं ग्रास दाखवायचा, डेकोरेशन रेडी. मंडळी हा पाहू शकता मस्त असा फेटा मारलेला आहे, सजवला आहे बघा कसा गणपती बाप्पा. शुभ्र असा धोतर नेसवला आहे आणि फेटा पाहू शकता तुम्ही. तरी पाहू शकता मस्त असं हिऱ्यांनी सजवलं आहे आणि फेटा तुम्ही पाहू शकता लेफ्ट अँड राईट साईडला पाठवलं आहे. इन द सेन्स इकडे तुम्हाला फिश पाहायला मिळतो दोन्ही साईडला, लेफ्ट अँड राईटला. आणि पूर्ण असा व्हाईटमध्ये केलेला आहे. तर फायनली मित्रांनो सर्व गणपती पाहून आपले झालेले आहेत आणि मस्त असे तुम्हाला जे 5-6 फुटीचे बघायचे होते गणपती, मोठमोठे गणपती इथं पाहायला मिळाले. तर नक्की व्हिजिट करा या आर्टला, या कला केंद्राला. मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा कॉन्टॅक्ट पण करू शकता. इथं तुम्हाला होलसेल आणि पेंटिंग पण केलेले गणपती पाहायला मिळतील. चला तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, एक नंबर व्हिडिओ झाली बिकॉज मोठमोठे गणपती पाहायला मिळाले आहेत आणि ती तुमची अपेक्षा होती, तुमची रिक्वेस्ट होती आणि ती कंप्लीट केली बाप्पाच्याच कृपेने. चला तर भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, टाटा.